नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास शेतकऱ्यांसाठी आहे, जिथे आपण शेतीशी संबंधित सरकारी योजना आणि कायदे अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे, आणि तो विषय म्हणजे सामायिक जमिनीची वाटणी. हा प्रश्न लाखो शेतकऱ्यांशी जोडलेला आहे आणि म्हणूनच सरकारने यावर एक खास मोहीम सुरू केली आहे. चला, ती काय आहे ते समजून घेऊया. चला, सुरुवात एका थेट आणि सोप्या प्रश्नाने करूया. तुम्ही कधी आपला 7/12 उतारा निरखून पाहिला आहे का? आणि त्यावर तुमच्या नावाबरोबरच तुमचे भाऊ, चुलत भाऊ किंवा इतर नातेवाईक म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांची नावं दिसतात का? जर याचं उत्तर हो असेल तर मग हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण तुमच्या अनेक वर्षांच्या समस्यांचं समाधान यातच दडलेलं आहे. आता बघा, 7/12वर जास्त नावं असली की काय काय गोंधळ होतो हे काही वेगळं सांगायला नको. आपण बँकेत जातो पीक कर्जासाठी आणि तिथला साहेब म्हणतो, अहो सगळ्यांची सही घेऊन या. मग काय, एक भाऊ तयार होतो तर दुसरा नाही म्हणतो आणि आपलं कर्ज तिथेच अडकून पडतं. पीक विम्याचे पैसे असोत किंवा सरकारकडून येणारं अनुदान, तिथेही हीच अडचण येते. जमीन विकायची म्हटलं किंवा घ्यायची म्हटलं तरी व्यवहार किचकट होऊन बसतात. आणि आता तर नवीन गोष्ट, शेतकरी आयडी तयार करताना सुद्धा या चुका होत आहेत, ज्यामुळे अनेक चांगल्या योजनांपासून आपल्याला दूर राहावं लागतंय. या अडचणी तुम्हाला नक्कीच परिचयाच्या असतील. तर मग या सगळ्या त्रासातून बाहेर कसं पडायचं, यावर उपाय काय, हेच आपण आजच्या या भागात अगदी टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. आपण बघणार आहोत की सामायिक जमिनीचा अडथळा नेमका काय आहे, ही समस्या एवढी गंभीर का झालीये, सरकारने यावर काय नवीन उपाय आणलाय, वाटणीची सोपी प्रक्रिया काय आहे, त्याचे फायदे काय, आणि शेवटी आपण नक्की काय करायला हवं. चला तर मग पहिला मुद्दा समजून घेऊया, सामायिक जमिनीचा अडथळा. सामायिक खाते म्हणजे काय? एकदम सोपा आहे. समजा एक जमीन आहे आणि तिचा 7/12 एकच, पण मालक मात्र 4-5 जण. म्हणजे कागदावर सगळ्यांची नावं आहेत, पण नक्की कोणाची जमीन कुठपर्यंत, कोणाचा वाटा किती, याचा काहीच पत्ता नाही. अगदी कसं, एका ताटात सगळ्यांसाठी जेवण वाढलेलं आहे, पण कोणाची भाकरी कोणती आणि कोणाची भाजी कोणती हे काही ठरलेलं नाही. तसंच काहीसं. आता पुढचा मुद्दा, ही समस्या एवढी गंभीर का आहे? तुम्हाला वाटेल की ठीक आहे, कागदावर नावं आहेत तर आहेत, त्यात काय एवढं? पण नाही, ही समस्या वाटते तेवढी छोटी नाहीये. याचा थेट परिणाम आपल्या शेतीच्या प्रगतीवर आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यावर होतोय. या एकाच कारणामुळे अनेक शेतकरी बांधव आधुनिक शेतीच्या सुविधांपासून वंचित राहत आहेत. आणि यातली सगळ्यात मोठी आणि आत्ताची महत्त्वाची अडचण म्हणजे शेतकरी आयडी. बघा, सरकार आता सगळ्या योजना, मग ते अनुदान असो किंवा पीक विमा, सगळं काही या आयडीशी जोडतंय. पण आपलं खातंच सामायिक असल्यामुळे आपल्या नावावर नक्की जमीन किती आहे हे स्पष्ट होत नाही. मग तो आयडी कसा बनणार, आणि बनला तरी चुकीचा बनतो. आणि आयडीच नसेल तर योजनांचा फायदा कसा घेणार, बरोबर ना? म्हणूनच ही समस्या आता खूपच गंभीर झाली आहे. पण थांबा, काळजी करण्याचं कारण नाही. याच गंभीर समस्येवर आता सरकारने एक जबरदस्त उपाय आणला आहे. महसूल विभागाने निर्णय घेतलाय की या सामायिक जमिनींची कायदेशीर वाटणी करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात एक विशेष मोहीम राबवायची. ही मोहीम म्हणजे वर्षानुवर्षे अडकून पडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. सरकारने आपल्या परिपत्रकात काय म्हटलंय माहितीये? त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सामायिक मालकीच्या जमिनींच्या वाटणीसाठी एक विशेष राज्यव्यापी मोहीम राबवली जाईल. याचा सरळ अर्थ असा आहे की हे काम आता सरकार स्वतः पुढाकार घेऊन वेगाने पूर्ण करणार आहे. आता आपल्याला हेलपाटे मारायची गरज पडणार नाही. आणि हो, ही काही हवेतली गोष्ट नाही आहे. ही सगळी माहिती शासनाच्या अधिकृत परिपत्रकावर आधारित आहे. महसूल आणि वन विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे यावर आपण पूर्ण विश्वास ठेवू शकतो. आणि हे परिपत्रक अगदी ताजं आहे. नुकतंच 18 फेब्रुवारी 2026 रोजी जारी झालंय. म्हणजे काय, तर ही मोहीम लवकरच आणि वेगाने राज्यभरात सुरू होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. बरं, आता ही वाटणी होणार कशी, यासाठी कुठल्या कोर्ट कचेऱ्या करायच्या का? तर अजिबात नाही. सरकार यासाठी वापर करणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातल्या कलम 85चा. आता हे कलम 85 काय आहे हे ऐकून घाबरू नका. हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं एक सोपं आणि कायदेशीर हत्यार आहे. तर हे कलम 85 म्हणजे नेमकं काय? अगदी साध्या भाषेत सांगतो. हा एक असा सरकारी नियम आहे जो तहसीलदारांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार देतो की ते तुमच्या सामायिक जमिनीची कायदेशीर मोजणी करून प्रत्येकाचा वाटा वेगळा करून देऊ शकतात. सोप्पं आहे की नाही? आणि मग प्रत्येकाला मिळतो स्वतःच्या नावाचा स्वतंत्र 7/12. आणि आता ऐका सगळ्यात भारी गोष्ट, या कामासाठी खर्च किती? तर लाखांचा खर्च अजिबात नाही. यासाठी फक्त 200 ते 500 रुपये इतकं नाममात्र सरकारी शुल्क लागेल.
म्हणजे चहापाण्याच्या खर्चात आपलं वर्षानुवर्षांचं रखडलेलं काम होणार आहे. आता ही मोहीम प्रत्यक्षात चालणार कशी ते पण समजून घेऊ. सगळ्यात आधी तुमच्या तालुक्याच्या आणि मंडळाच्या ठिकाणी खास शिबिरं म्हणजे कॅम्प लागतील. तिथे तुम्हाला एक साधा ठरवून दिलेल्या नमुन्यातला अर्ज भरून द्यायचा आहे. मग सरकारी मोजणीदार येतील, जमिनीची मोजणी करतील आणि नकाशावर तुमच्या वाट्याला खूण करून देतील. आणि बस, काम झालं. तुमच्या हातात तुमच्या हक्काचा स्वतंत्र 7/12 उतारा येईल. चला आता बघूया की हे सगळं झाल्यावर आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहेत, म्हणजे याचे थेट फायदे काय. हा प्रवास असणार आहे सामायिक खात्याच्या त्रासातून थेट वैयक्तिक आणि स्वतंत्र मालकी हक्काकडे. इथे बघा, फरक किती मोठा आहे, अगदीच जमीन आसमानाचा. आधी जिथे कर्ज मिळवण्यासाठी नाकीनऊ यायचे, तिथे आता स्वतंत्र 7/12 दाखवून कर्ज सहज मिळणार. जिथे अनुदानाचे पैसे कधी येतील याची वाट बघावी लागायची, तिथे आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. जमिनीचे व्यवहार सोपे होतील, शेतकरी आयडी एकदम अचूक बनेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे भावाभावांमध्ये जमिनीवरून वाद व्हायचे ते कायमचे संपतील. किती मोठं समाधान आहे बघा यात. या मोहिमेचा फायदा नक्की कोणाकोणाला होणार? तर ज्यांची जमीन सामायिक आहे, ज्यांना वारसा हक्काने जमीन मिळाली आहे पण वाटण्या झालेल्या नाही आहेत, जे जमीन विकायचा किंवा घ्यायचा विचार करतायत, आणि जे शेतकरी पीक कर्ज किंवा विम्यासाठी अर्ज करत आहेत, त्या सगळ्यांना याचा प्रचंड फायदा होणार आहे. बरं, आता सगळी माहिती तर मिळाली, पण आता आपण काय करायचं? आपली जबाबदारी काय? चला आता हे पाहूया की तुमची कृती योजना काय असायला पाहिजे, कारण माहितीला कृतीत आणणं महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी ही एक सोपी यादी आहे. पहिलं काम, आजच आपला 7/12 काढा आणि बघा त्यावर अजून कोणाकोणाची नावं आहेत. दुसरं, घरातल्या सगळ्यांशी म्हणजे सगळ्या सहमालकांशी एकदा प्रेमाने बोला आणि त्यांना या सरकारी मोहिमेबद्दल सांगा. तिसरं, तुमच्या गावच्या तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याला भेटा आणि विचारा की आपल्या भागात हे कॅम्प कधी लागणार आहेत. अर्जाचा नमुना मिळवून तो भरून तयार ठेवा आणि जेव्हा प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्यात सक्रियपणे सहभागी व्हा. एवढं केलं की झालं. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ही मोहीम सरकारनं खास वेळेत आणि पारदर्शकपणे काम व्हावं म्हणूनच सुरू केली आहे. जे काम वर्षानुवर्षे कोर्ट कचेऱ्यांमध्ये किंवा सरकारी कार्यालयात रखडलं होतं, ते आता काही दिवसांत मार्गी लागणार आहे. खरंच ही एक सुवर्ण संधी आहे, ती सोडू नका. तर मग शेतकरी बांधवांनो, तयार आहात मा आपल्या जमिनीवर आपला स्वतंत्र आणि स्पष्ट हक्क मिळवायला? मला खात्री आहे तुम्ही नक्कीच तयार आहात. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.